आतमध्ये आलं की इथे आपण स्वतः तिकीट काढायचं असतंय. हे कार्ड असतंय, हे कार्ड इथे लावायचं किंवा तिथे एक मशीन आहे. 2 ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून इकडे एक मशीन आहे, इकडे एक मशीन आहे. आणि आपण तिथे ते कार्ड लावलं की ते आपल्याला आतमध्ये घेतंय. तुमचं तिकीट ओके आहे, तुम्ही आतमध्ये बसमध्ये येऊ शकता, बसू शकता, प्रवास करू शकता. आणि जेव्हा तुमचा स्टॉप येतो तेव्हा तुम्ही परत थांबलं की ते कार्ड परत तुम्ही आता जे बाहेर आपण जाणार तिथे सुद्धा असे 2 काउंटर लावलेले आहेत, 2 खुले आहेत. बघ आपला भारतीय माणूस भर रस्त्यात व्हिडिओ काढत बसला होता, त्यामुळे तो ओरडला ड्रायव्हर त्याला. बेसिस्त माणसं हे बघा, इकडे सुद्धा अशा 2 मशीन्स आहेत. आणि इथं हे स्कॅन केलं, एका सेकंदात स्कॅन करतं आणि लगेचच आपल्या किती प्रवास झाला आहे त्यानुसार पैसे कट होतात. आणि अशा प्रकारे इथे या सिंगापूर देशामध्ये कंडक्टरलेस बसेस आणि ड्रायव्हरलेस मेट्रो हे या सिंगापूर शहराचं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हे बघा, या स्मार्ट याच्यातून आपल्या अधिकाऱ्यांनी योजना चोरली आणि स्मार्ट सिटी आणि MRTचं BRT केलं, बस एवढंच. हे बघा, सिंगापूर शहरातील ज्या बसेस असतात त्या बसेसमध्ये प्रत्येक सीटला असा सेन्सर लागलेला असतो आणि त्यानुसार बसमध्ये किती जागा आहेत हे सुद्धा आपल्याला दाखवलं जातं. आणि ह्या सर्व बस ह्या कंडक्टरलेस आहेत.